हो, मी केलंय प्रभूजी रेकॉर्डिंग. मी पण को. हरे कृष्ण. ओके. आपण पाहतो की कशा प्रकारे 13व्या अध्यायामध्ये सुद्धा ह्या दैवी गुणांबद्दल चर्चा करण्यात आली होती. आणि तुम्ही जर त्याच्यात सुरुवातीला जर पाहिलं, अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो. परंतु वास्तविकपणे इतरांना दुःखात न टाकणे म्हणजे अहिंसा आहे. तर इतरांना दुःखात न टाकणे म्हणजे अहिंसा आहे. हे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पाहणं गरजेचं आहे की आपल्यामुळे दुसऱ्यांना दुःख होतंय का. अशा वेळेस दुसऱ्यांना दुःखात न टाकणे म्हणजे अहिंसा आहे. आणि इथे आपण अहिंसेची व्याख्या आता सध्याच्या चर्चेमध्ये आपण पाहतोय की अहिंसा म्हणजे मनुष्याने कोणत्याही जीवाच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणू नये. एखाद्या जीवाची जर प्रगती होत असेल तर त्याच्या प्रगतीमध्ये बाधा आणू नये. म्हणून तो म्हणजे ती प्रगती म्हणजे इंद्रिय भोगासाठी जी प्रगती आहे ती प्रगती नव्हे, किंवा कुठल्या तरी जीवनातल्या करिअर मधली प्रगती आहे हे नाही. पण ही प्रगती म्हणजे उत्क्रांती म्हणजे इथे त्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये, हे पशूंसाठी एका एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये, आणि मनुष्याची उत्क्रांती जर कृष्ण भावनेद्वारे जर आणखीन उत्क्रांती होत असेल तर त्यात कसल्याही प्रकारची बाधा आणू नये. हे फार महत्वाचं आहे. मला आठवतंय काही वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे मी भक्तांच्या मुलांची काळजी घ्यायचो, तर त्याच्यासाठी मुलं जेव्हा कनेक्ट व्हायला लागली तर एका मुलाने घरी जाऊन सांगितलं की मला आता असं वाटतं की मी ब्रह्मचारी बनावं. आणि त्यानंतर मग आई वडिलांनी त्याला पुढचे 6 महिने मंदिरात येऊन दिलं नाही. की मुलगा जो आहे तो ब्रह्मचारी बनणार आहे. त्याचे आई वडीलही भक्त होते आणि तो मुलगाही भक्तीमध्ये प्रगती करत होता, आणि त्याला 6 महिने येऊन दिलं नाही. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा त्यांना कळालं की आपला मुलगा जो आहे तो काहीतरी वाईट संगतीत लागलेला आहे, त्यानंतर परत घेऊन त्याला आले, प्रभूजी याची काळजी घ्या. त्यावेळेस त्यांना समजून सांगितलं की त्यांना ब्रह्मचारी बनवणे हा आमचा उत्साह नाही, त्यात त्या हा आम्हाला काही अशी इच्छा नाहीये. त्याला एक चांगला भक्त बनावा ही आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही असं मनामध्ये आणू नका की मुलाने असं काहीतरी बोललं म्हणजे तो ब्रह्मचारी होणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही त्याचा जी उत्क्रांती होणार आहे, त्याची काही प्रगती होते त्या प्रगतीमध्ये बाधा बनू नका. भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी ते गरजेचं आहे, त्याला ते करू द्यात. नंतर मग तो मुलाची गाडी थोडी सुरू लागला. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण कोणाचीही जी कृष्ण भावनेमध्ये जी प्रगती होते त्यासाठी आपण बाधा बनत नाहीये, हे पाहणंही गरजेचं आहे. आणि आपल्यामुळे कोणाला दुसऱ्याला दुःख होत नाहीये. तर सूक्ष्म स्तरावरती आपण ह्या दोन व्याख्या पाहतो की अहिंसा म्हणजे आपल्याकडून दुसऱ्यांना दुःख न होणे, आणि अहिंसा म्हणजे आपण कोणत्याच्याही प्रगतीमध्ये बाधा न ठरणे. या दोन गुणांद्वारे आपण पाहतोय कशा प्रकारे अहिंसेची व्याख्या आपण पाहिली. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे पशूंच्या हत्या न करणे हाही एक अहिंसेचा एक चांगला गुण आहे. ठीक आहे. अहिंसेनंतर आपण पाहतो सत्यम. सत्य म्हणजे नेहमी सत्यवादी असणं हे अतिशय गरजेचं आहे. रिसेंटली एक माताजी आहेत त्या भेटल्या होत्या, आणि त्या माताजी विचारत होत्या की प्रभूजी, आपल्याला सांगितलंय की एक वैष्णव जो आहे त्यांनी नेहमी सत्य बोलावं, सत्यवादी हरिश्चंद्र म्हणजे सत्यवादी असणं गरजेचं आहे. पण मग मी जर मला जर भक्ती करायची असेल तर मी जर सत्य बोलत राहिले तर मी भक्ती करू शकणार नाही, कारण माझे सासू सासरे जे आहेत ते मला भक्ती अजिबात करून देत नाही. त्यांची इच्छा नाहीये की मंदिरात जावं म्हणून. मग मी मंदिरात जात असेल तर मी त्यांना सांगते की मी मॉलमध्ये चालले काहीतरी खरेदी करण्यासाठी, आणि मॉलमध्ये जात असेल तर ते परवानगी देतात. जर मी मंदिरात जाते म्हणायला लागले तर आमच्या घरामध्ये वादविवाद सुरू होतात. मग मी असं खोटं बोलते हे योग्य आहे का. तर मी त्यांना सांगितलं की कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी, कृष्ण प्राप्तीसाठी तुम्ही जरी काही खोटं बोलत असाल तर ते सत्य आहे. एक आहे मॉरॅलिटी, आणि दुसरे आहे ट्रान्ससेंडेंटल मॉरॅलिटी. मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता म्हणतो, आणि एक आहे एक दिव्य आध्यात्मिक नैतिकता आहे. त्याच्यामध्ये भक्तांना यात्रेला जायचं असतं आणि मग यात्रेला सुट्टी मिळणार नाही हे माहिती असतं. मग ते भक्त सांगतात की माझं ऑपरेशन झालंय आणि मला चालता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही, आणि तिकडे जाऊन यात्रेत तो हरी बोल हरी बोल नाचत असतो. पण आपल्या कृष्ण भावनेमध्ये प्रगतीसाठी जर तो असं काही करत असेल तर राजेश खन्ना एक खूप छान लेक्चर आहे त्याच्यावरती, ट्रान्सजेंडरल मोरॅलिटीवरती. ही नैतिकता आहे जी आध्यात्मिक नैतिकता, दिव्य नैतिकता. पण त्याच्या व्यतिरिक्त जर स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी किंवा स्वतःच्या काहीतरी प्राप्त करण्यासाठी व्यक्ती खोटं बोलत असेल,
आणि त्याला जर ट्रान्सडेंटल मोरॅलिटी किंवा मी कृष्णासाठी करतोय असं म्हणत असेल तर तो खूप मोठी फसवणूक करतोय स्वतःची आणि भगवंतांची किंवा दुसऱ्याची फसवणूक करतोय खूप मोठी. तर तशी फसवणूक करणे. तर सत्यता म्हणजे स्वतःच्या ज्याला सेल्फ इंटरेस्ट म्हणतो किंवा स्वतःच्या काहीतरी प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या भोगासाठी व्यक्तीने जर खोटं बोलणं योग्य नाहीये तर तिथे सत्यता पालन करणं अतिशय गरजेचं आहे. पण त्या व्यतिरिक्त जर भगवंतांच्या प्राप्तीसाठी काही जर खोटं बोलावं लागत असेल तर ती गोष्ट ठीक आहे. ठीक आहे. सत्यम अर्थात मनुष्याने वैयक्तिक स्वार्थाकरता सत्याचे विकृतीकरण करू नये. वैयक्तिक स्वार्थाकरता सत्याचे विकृतीकरण करू नये. वैदिक ग्रंथामध्ये काही कठीण भाग आहेत परंतु त्याचा अर्थ किंवा प्रयोजन हे अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून शिकले पाहिजे. वेदांना जाण्याची हीच प्रक्रिया आहे. श्रुती म्हणजे मनुष्याने प्रामाणिक व्यक्तीकडून श्रवण केले पाहिजे. मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वमताने भाष्य करू नये. भगवद्गीतेचा मूळ आशयाचा अनर्थ करणारी अनेक भाष्य आहेत. शब्दांचा वास्तविक आशय प्रस्तुत केला पाहिजे आणि हे प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून शिकले पाहिजे. जसं प्रभुपादांनी जे 4 नियमांचं पालन करायचंय फक्त त्यांना लोक वाढवायची आहेत काहीतरी फॉलोअर्स वाढवायचे आहेत म्हणून त्यांचं त्यात काहीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. जे सत्य आहे ते सत्य लोकांना सांगितलं. त्यात काही म्हणजे प्रभुपाद एकदम सत्य निर्भयतेने अगदी अभयपणे पूर्णपणे सत्य प्रदान करायचे लोकांना घाबरत नव्हते कुणाकडे आणि सत्य जे आहे ते योग्य प्रकारे सांगायचे. तर परमसत्याद्वारे म्हणजे भगवान प्रभू श्रीकृष्णांद्वारे जे काही ज्ञान प्राप्त झालं आहे ते अतिशय निर्भयतेने सत्य प्रकारे प्रदर्शित करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण कसलेही बदल करू नये आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला व्यक्ती मिळावेत म्हणून ते तशा प्रकारे प्रदर्शित करणं ही चुकीचं आहे. म्हणजे काही वेळेस आपले जन म्हणजे फॉलोअर्स वाढावेत म्हणून लोक बऱ्याच काही खोट्या गोष्टी किंवा काहीतरी मनोकल्पित गोष्टी ऍड करण्याचा प्रयत्न करतात जे सत्य नाहीये. तर स्वस्वार्थासाठी जे काही सत्याचे विकृतीकरण केलं जातं ते अमान्य आहे. अध्याय म्हणजे अक्रोध सॉरी त्याच्यानंतर सत्यानंतर पुढे येतं अक्रोध. अक्रोध म्हणजे जो क्रोध आहे त्याच्यापासून मुक्ती. तर प्रपाद ह्याच्यामध्ये नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये हे वाक्य सांगतात द ग्रेटनेस ऑफ अ पर्सन इज एस्टिमेटेड बाय हिज ॲबिलिटी टू टॉलरेट प्रोवोकिंग सिच्युएशन. म्हणजे एका महान व्यक्तीचं महानता जी आहे ही आपण कशा प्रकारे समजू शकतो की कशा प्रकारे तो अतिशय विचलित करणारी गोष्ट अशी अतिशय विचलित करणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो अतिशय स्थिर राहतो आणि तो म्हणजे जीवनामध्ये अशा बऱ्याच काही विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत आणि तशा गोष्टी तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो अतिशय स्थिर राहतो. तो म्हणजे एक महान व्यक्ती आहे असं सांगण्यात आलंय. तर क्रोधावरती संयमन करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्या अशा बऱ्याचशा विचलित करणाऱ्या गोष्टी जीवनामध्ये होऊ शकतात आणि अशा विचलित करणाऱ्या गोष्टींच्या वेळेस आपण क्रोधावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे. याच्यावरती भरपूर आपण चर्चा केलेली आहे क्रोध वेगम याच्यामध्ये. अपशु पुढे पुढे जो आहे अक्रोध नंतर आपण पाहतो हा पूर्ण तात्पर्य पॅराग्राफ वाचवतो आपण. क्रोधाला कारणीभूत अशी गोष्ट जरी घडली तरी मनुष्याने सहनशील असणं गरजेचं आहे. कारण एकदा तो क्रोधित झाला की मग त्याचे सारे शरीर दूषित होते. क्रोध हा रजगुणाचा व काम वासनेचा परिणाम आहे. क्रोधात भवती सम्मोह कामात अं, काय ध्यायतो विषयांचा संगस्तेषु जायते संगात संजायते कामात क्रोधो विजायते. म्हणून जो दिव्य अवस्थेत स्थित आहे त्याने स्वतःला क्रोधापासून आवरले पाहिजे. अपशुनम म्हणजे मनुष्याने इतरांमध्ये दोष पाहू नये विनाकारण त्यांना बरोबर करण्याचा प्रयत्न करू नये. अर्थात एखाद्या चोराला चोर म्हणणे म्हणजे अपराध नव्हे परंतु तो जो आध्यात्मिक जीवनात प्रगती करू इच्छितो त्याने एखाद्या प्रामाणिक मनुष्यानं चोर म्हणणे हे अत्यंत अपराधपूर्ण गोष्ट आहे. ही म्हणजे मनुष्याने विनयशील असावे आणि कोणतेही घृणास्पद कार्य करू नये. अचापलम अर्थात दृढनिश्चय म्हणजे मनुष्याने आपल्या प्रयत्नात कधीही शुद्ध किंवा वैफल्यग्रस्त होऊ नये. कोणत्याही प्रयत्न करताना अपयश येऊ शकते पण मनुष्याने त्यामुळे खिन्न होऊन जाऊ नये. त्याने धैर्याने व दृढनिश्चयाने प्रगती केली पाहिजे. आपण पाहिलं अक्रोधम
त्यानंतर त्यागम, शांती, अपैशुम, अपैशुनम याच्यावरती चर्चा झाली आपली, की कशा प्रकारे मनुष्याने इतरांमध्ये दोष भावना शोधू नये. त्याग म्हणजे आहे त्याग करणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो दया भूतेश, इतर जीवांवरती दया असणं अतिशय हरे गरजेचं आहे. कृष्ण प्रभूजी. हा बोला. प्रभूजी, अपैशुनमचं काय शब्दशः अर्थ सांगितलं? अपैशुनम म्हणजे व्यक्तीने दुसऱ्यांमध्ये दोष शोधू नये. हो, अच्छा, ओके. पुढे आपण पाहतो दया भूतेषु, की प्रत्येक सर्व जीवात्म्यांवरती दया दाखवणं अतिशय गरजेचं आहे. वैष्णवांची ती विशेषता आहे. प्रभुपादांनी जेव्हा ते बावरीमधून चालायचे त्यास प्रभुपादांना सर्व जे जीवात्मा होते त्यांच्याबद्दल अतिशय करुणा वाटत होती. तशी दया भावना जी आहे ही प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आपण पाहतो अलोलुप्तम, लोभापासून जी मुक्तता असणं गरजेचं आहे. लवलुप्तम, आपल्याला लौल्यम जे आहे हे कृष्णाप्रती वाढणं गरजेचं आहे, ना की आपल्या असणाऱ्या सोन्याचे अलंकार, आपल्या असलेल्या जवळपास असलेले जे ऐश्वर्य आहे त्याच्यापासून त्याच्याबद्दल लौल्यम असणं गरजेचं नाहीये. लौल्यम जे आहे हे कृष्णाप्रती असणं अतिशय गरजेचं आहे. कृष्ण भावनेमध्ये, कृष्ण सेवेप्रती, कृष्ण भक्तांप्रती लौल्यम असणं गरजेचं आहे, ना की अलौल्युक्तम हा जो शब्द आहे की अशा ज्या गोष्टी आहेत, ऐश्वर्य आहे किंवा लोभ जो आहे त्याच्यापासून व्यक्तीला मुक्त असणं गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो मार्दवम, की व्यक्ती जो आहे हा मृदू आहे, जेंटल आहे, अतिशय मृदूपणे तो वागतो. ह्या सर्व गोष्टींची चर्चा जी आहे इथे प्रभा तात्पर्यात करत नाहीये, त्यामुळे आपणही जास्त त्याचं विश्लेषण करणार नाहीये, पण तरी हे गुण अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यावरती चर्चा करतोय आपण. मार्दवम, तो व्यक्ती जो आहे हा मृदू आहे, जेंटल आहे, सौम्यता त्याला म्हणतात. त्यानंतर आपण पाहतो हिरी. हरी हा एक आहे ज्याला पावित्र असं म्हटलं जातं. पावित्र म्हणजे आपण ज्या प्रकारे चार नियमांचं पालन करतो, ज्या प्रकारे आपण पावित्र पालन करतो, किंवा पावित्र्यासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करतो. विशेष करून सध्या श्रीमद भागवतम कक्षेमध्ये दिती आणि कश्यप यांची चर्चा करण्यात आलेली आहे, आणि कशा प्रकारे दिती जी आहे ही अपवित्र समयी तिला संभोग करण्याची इच्छा झाली आणि त्यामुळे जो राक्षस निर्माण आला, जन्म झाला, तर त्याची भरपूर काही चर्चा होते. तर पावित्रता जो आहे, वेळेची पावित्रता, त्याच्यानंतर परिस्थिती, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याची पावित्रता, कुठे आपण आहोत, मंदिरात आहोत, अशा सर्व गोष्टींची पावित्रता जी आहे ती पालन करणं गरजेचं आहे. आणि अशा पवित्रता पालन करण्यासाठी विशेष करून ज्या अपवित्र गोष्टी आहेत किंवा ज्या घृणास्पद गोष्टी आहेत त्या करू नयेत. त्यानंतर अचापलम. अचापलम म्हणजे व्यक्ती जो आहे हा अतिशय दृढनिश्चयी आहे, दृढता त्याच्यामध्ये आहे. आणि प्रभुपाद त्याचं वर्णन करतात, आपण पाहिलं की अचापलन अर्थात दृढनिश्चयी मनुष्याने आपला प्रयत्न कधीही शुद्ध किंवा वैफल्य करू नये. कोणत्याही प्रयत्न करताना अपयश येऊ शकते, पण अशा अपयशामध्ये बचूने विचलित न होता दृढ निश्चयाने पुढे प्रगती केली पाहिजे. तर हे जे बिझनेस मोटिवेशनल स्पीकर्स असतात की कशामध्ये बिझनेसमध्ये प्रगती करायची, त्यात हे वाक्य नेहमी सांगतात की व्यक्तीने किती वेळा तुम्हाला फेल्युअर आलं, किती वेळा तुम्ही जरी अपयशी झालात तरी तुम्ही दृढ निश्चयाने पुढे जा, तुम्ही पुढे प्रगती करू शकाल. तर त्याच प्रकारे आपल्याही जीवनात जाताना आपल्यालाही जेव्हा लहान मुलं असतं, ते लहान मुल जेव्हा चालायला सुरुवात करतं त्यावेळेस तो बऱ्याच वेळा खाली पडतं, पण याचा अर्थ आहे का चालताना पडतं म्हणून चालणं बंद करायचं नाही. तो व्यक्ती जो आहे हा चालायला सुरुवात करतो. तसंही कृष्ण भावनेमध्ये सुद्धा आपण कधी कधी आपण पडू शकतो किंवा प्रगती करताना आपल्याला अडथळे येऊ शकतात, पण अशा अडथळ्यांना दूर करून किंवा अशा प्रगतीमध्ये कधीही न व्यक्तीने जो आहे हे अचापलम न होता दृढनिश्चय, अचापलमचं पालन करून दृढनिश्चय होऊन प्रगती करणं गरजेचं आहे. तेज. तेजबद्दल प्रोपस सांगतायत की हा शब्द क्षत्रियांकरता आहे. दुर्बलांना अभय देण्यास समर्थ होण्या इतपत क्षत्रियाने बलशाली असणं गरजेचं आहे. आपण अहिंसक आहोत
असे त्याने कधीच दाखवू नये. हिंसेची आवश्यकता असल्यास त्याने हिंसा करण्यास तयार असले पाहिजे. परंतु तो मनुष्य आपल्या शत्रूचे दमन करू शकत असेल, तो विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमावान होऊ शकतो. तो लहान सहान अपराधांना क्षमा करू शकतो. तर दोन गोष्टी तिथे तेजम आणि क्षमा या दोन्हींचा चर्चा प्रभुपाद करतायत. तर हे तेज जे आहे हे क्षत्रियांमध्ये असणं गरजेचं आहे, आणि तशाच प्रकारे भक्तांमध्येही विशेष तेज आहे, ज्या तेजाद्वारे व्यक्तींना ते आकर्षित करतात. तेज हा शब्द जो वापरलाय तो म्हणजे चेहऱ्यावरचं तेज नव्हे, तर ते तेज जे आहे ती म्हणजे त्या व्यक्तीतल्या विशेष उत्साह किंवा त्या व्यक्तीतलं जे विगर आहे, म्हणजे प्रचार करण्यासाठी जो भक्त आहे तो अतिशय तेजस्वी आहे. त्याच्या प्युरिटी इज द फोर्स, आणि त्याच्या शुद्धतेद्वारे आणि त्याच्या तेजाद्वारे तो जो आहे तो प्रचार करण्यासाठी नेहमी तत्पर असतो, आणि तो लोकांना आकर्षित करतो कृष्ण भावनेकडे. त्यानंतर क्षमा. क्षमा हा अतिशय महत्वाचा गुण आहे. फॉरगिव्हनेस, दुसऱ्यांचे लहान सहान अपराध जे आहेत हे आपण माफ करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. क्षमा ही अतिशय गरजेची आहे. अं, परमपूज्य राधानाथ महाराज सांगतात की बिफोर फॉरगिव्हनेस कम्स फॉरगेटफुलनेस, फॉरगेटिंग, की जर क्षमा करण्याच्या आधी त्याचा जो केलेला अपराध आहे त्याला विसरणं अतिशय गरजेचं आहे. जो व्यक्ती जर अपराधाचं विसरू शकत नसेल तर त्याला आयुष्यभर तो माफ करू शकत नाही, क्षमा ही प्रदान करू शकत नाही. तर त्यामुळे क्षमा ही अतिशय महत्वाचा गुण आहे एका वैष्णवामधला. आपण दुसऱ्यांना क्षमा मागण्यासाठीही तेवढं धैर्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, तेवढी हिंमत असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर दुसऱ्यांना क्षमा करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. पुढे आपण पाहतो तेज, शांत, क्षमा. त्यानंतर धृत हा व्यक्ती जो आहे अतिशय दृढ आहे. तो असं धैर्यवान आहे. धैर्यवान असणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याच मानसिक किंवा इमोशनल अशा बऱ्याच काही गोष्टी वर चढ उतार होऊ शकतो, आणि तो आपल्या मनाद्वारे किंवा आपल्या बुद्धीद्वारे अतिशय शक्तिशाली किंवा दृढ आहे, धैर्यवान आहे. आणि हा धैर्यवान सुद्धा एका जीवनातला अतिशय महत्वाचा गुण आहे. शौचम, शुद्धता, बहिर शुची, आंतरिक आणि बाह्य शुची किंवा शुद्धता असणं अतिशय गरजेचं आहे. तर शौचम म्हणजे शुद्धता, क्लिनलीनेस. तर ओम अपवित्रो पवित्रो वा सर्व अवस्थागतोपिया यच मरे पुंडरीकाक्ष सबाह्य अभयंतर सूची, असं म्हटलं जातं की अंतर आणि बाह्य सूची होऊ शकते जेव्हा आपण पुंडरीकाक्ष गोविंद कृष्ण यांचं स्मरण करू, जे कमलनयनी कृष्ण आहेत त्यांचं स्मरण करू. तर हे शौचम हा अतिशय महत्वाचा गुण आहे. प्रभुपाद लिहितात शौचम शब्दाचा अर्थ मन, शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असा आहे. व्यापाऱ्यांनी काळाबाजार करू नये म्हणून विशेष करून हा गुण आहे. नातिमानिता अर्थात मानाची उपेक्षा न करणे हा गुण वर्णाश्रम धर्मातील सर्वात खालच्या दर्जाचा शूद्र लोकांसाठी आहे. त्यांनी व्यर्थ प्रतिष्ठेने किंवा मानाने फुगून जाऊ नये आणि आपल्या दर्जाला अनुरूप असेच राहावे. सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी शूद्रांनी उच्च वर्णातील लोकांचा आदर करावा, आणि हे त्यांचे कर्तव्य आहे. तर शौचम या शब्दाची विशेष अर्थ व्याख्या पाहतो आपण. त्याचा अर्थ असा आहे की मन, शरीर आणि व्यवहार यांची पवित्रता असणे, याची पवित्रता असा आहे. तर मन, शरीर आणि व्यवहार याच्या सर्वांमध्येच आपण पवित्रता राहणं गरजेचं आहे. अद्रोह ही व्यक्तीचा जो आहे हा द्रोहापासून मुक्तता त्याला आपण म्हणू शकतो. आणि तो व्यक्ती जो आहे हा कधीही कोणाचा क्रोध करत नाही किंवा कधी कोणाच्या घृणा करत नाही. अद्रोह म्हणजे कोणाचीही घृणा न करणे. नातिमनिता व्यक्ती जो आहे हा रजोगुणापासून मुक्त आहे, किंवा विशेष करून पूजा, लाभ, प्रतिष्ठा जे आहे त्याच्यापासून तो पूर्णपणे मुक्त आहे. तर आपण म्हणतो की अति मानिता, की मानाची कसलीही अपेक्षा न ठेवणे. पुढे आपण पाहतो भवंती संपद दैवम अभिजात भारता. याचे हे जे सर्व गुण आहेत विशेष करून
हे भारत, हे अर्जुन, या सर्व हे दैवी गुण जे आहे हे देवतांमध्ये आढळून येतात आणि अशा दैवी स्वभावाच्या व्यक्तीमध्येच हे गुण आढळून येतात. तर जे कोणी हे 26 विशेष गुण जे आहेत याचं पालन करतो तो एक दिव्य दैवी देवता आहे किंवा जो एक दिव्य व्यक्ती आहे, दिव्य स्वभावाचा व्यक्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे दिव्य गुण आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो ह्या वटवृक्षामध्ये हे दैवी गुण म्हणजे एक चांगली फळ आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी वाईट फळं आहेत त्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. कोणाचा काही प्रश्न आहे या दैवी गुणांबद्दल? या 3 श्लोकामध्ये बरंच काही सांगण्यात आलेलं आहे. कोणाचा काही प्रश्न आहे पहिल्या 3 श्लोकांवरती? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 8. त्याच्यामध्ये जे आसुरी गुण आहेत त्याच्यावर परमिशन नीडेड फ्रॉम मीटिंग होस्ट. ठीक आहे, श्लोक क्रमांक 4. दंभोदर्प दंभोदर्प अभिमानश्च क्रोधः पारुषमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रवृत्तीचे ज्या जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. दंभ, प्राईड, उर्मटपणा, अरोगन्स, त्याच्यानंतर अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रवृत्तीच्या जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. तर मी अमुक अमुक व्यक्ती आहे, माझ्यामध्ये असा अमुक अमुक गोष्ट आहे, असे भरपूर दांभिक लोक जे आहे ते जीवनात दिसतात. आणि हा दंभ जो आहे हा आसुरिक गुण आहे. उर्मटपणा, दुसऱ्यांना कमी लेखणे आणि त्यांना कशाही प्रकारे बोलणं हे एक उर्मटपणाचं लक्षण आहे आणि हाही एक आसुरिक गुण आहे. अभिमान, स्वाभिमान ठीक आहे, पण अभिमान असणं हे अतिशय चुकीचं आहे आणि तोही आसुरिक गुण आहे. आणि अज्ञान, अज्ञान हा दुर्गुण आहे हे समजणं गरजेचं आहे व्यक्तीला, प्रत्येकाला, आणि त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती करणं अतिशय गरजेचं आहे. या श्लोकामध्ये नरकामध्ये जाणाऱ्या राजमार्गाचे वर्णन करण्यात आलेले आहे. आसुरी लोक जरी नियमांचे पालन करीत नसेल तरी त्यांना धार्मिकतेचे व आध्यात्मिक विज्ञान विकासाचे देखावा करायची इच्छा असते. त्यांना आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचे, संपत्तीचा सदैव अभिमान असतो. इतरांनी आपली पूजा करावी, आपल्याला मान सन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. वस्तुतः ते मान देण्यायोग्य नसतात. क्षुल्लक गोष्टीवरून ते क्रोधित होतात आणि अत्यंत कठोरपणे बोलतात. काय करावे, काय काय करू नये हे त्यांना कळत नाही. ते आपल्या इच्छेनुसार लहरी खातर काहीही करतात आणि कोणतेही प्रमाण मानित नाहीत. मातेच्या उदरात त्यांची शरीरे असल्यापासून त्यांनी ही आसुरी गुण धारण केलेले असतात आणि जसे जसे ते वाढत जातात तसे तसे हे सारे अशुभ गुण ते प्रकट करतात. तर असे दांभिक लोक जे आहेत, उर्मट आहेत, अभिमानी आहेत किंवा अज्ञानी लोक जे आहेत हे नरकात जाण्याच्या राजमार्गावरती उभे आहेत. आणि हे जे आहेत हे संस्कार, पूर्व संस्कारांमुळे हे गुण त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि हळूहळू हे संस्कार जे आहेत हे ते प्रकट करतात. त्यामुळे प्रभुपाद फार छान प्रकारे सांगतायत की इतरांनी त्यांची पूजा करावी, मान सन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. वस्तुतः ते मान देण्यासाठी योग्य नाहीये. क्षुल्लक गोष्टीसाठी ते क्रोधित होतात आणि क्रोधित झाल्यानंतर उर्मटपणे अतिशय कठोरपणे ते बोलतात. त्यांना काय करावे काय करत नाही ते कळत नाही, तर त्यांचं ते अज्ञान आहे. आणि आपल्या इच्छेनुसार व लहरी खातर ते काहीही करतात कारण ते दंभामध्ये आहे. आणि त्यामुळे कोणतेही प्रमाण ते मानत नाही कारण त्यांच्यामध्ये जो दंभ आहे, त्यांच्यामध्ये हा अतिशय उर्मटपणा जो आहे किंवा दंभ अहंकार आहे. तर इथे दंभ आणि अभिमान हे 2 शब्द सारखेच वाटतात पण ते वेगळे आहेत, हे समजून घ्या. दंभ म्हणजे अहंकार आहे, मीपणा आहे त्याच्यामध्ये. आणि अभिमान जो आहे तर त्याला त्याने केलेलं जे महान ऐश्वर्य आहे की प्राप्त केलेली शैक्षणिक प्रगती आहे याचा त्याला खूप अभिमान. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या आसुरिक गुणांमध्ये
ओळखल्या जातात. तर आता ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना अर्जुन जो आहे हा अतिशय नम्र भक्त आहे. आणि त्यामुळे अर्जुन विचार करत असेल की बाबा हे आता जे चर्चा होते आसुरिक गुण हे सर्व माझ्यामध्येच आहेत, मीच तो असुर आहे असं अर्जुनाला वाटेल. आणि त्यामुळे कृष्ण जे आहेत ते पुढे अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुन, मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये, पण असे दांभिक लोक आहेत भरपूर, असे अभिमानी लोक आहेत, असे गर्विष्ठ लोक आहेत, उर्मट लोक आहेत, त्यांच्याबद्दल मी चर्चा करतो. म्हणून अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात पुढच्या मध्ये, दैवी संपत्त विमोक्षाय निबंधाय आसुरी मता मा सुच संपद देवी मा सुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात, तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. तर आधीच्या तात्पर्य प्रभुपाद सांगतायत की असे व्यक्ती जे आहेत हे अशाच प्रकारे आसुरिक गुणांजवळ जन्म घेतात. पण भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुन तुझ्या प्रत्येक असं नाहीये, तू जे आहे हे दैवी गुणांसाठी गुणांसहित जन्म घेतलेला आहेस, तू विशेष व्यक्ती आहेस. दैवी गुण मोक्षदायक असतात, तर आसुरिक गुण बंधनकारक असतात. तर याच्या आधीचे जे दैवी गुण आपण चर्चा केली होती त्याच्यासाठी तुम्ही प्रभुपाद पाहिलं तर प्रभुपादांच्या प्रत्येकासाठी एक एक विशेष उदाहरण आपल्याला सापडणार आहे. तर थोडासा तो होमवर्क करा की जे दैवी गुण आपण 26 गुण पाहिलेत त्या 26 दैवी गुणांमध्ये प्रभुपादांच्या लीलेमधून आपल्याला पाहिजे की कशा प्रकारे प्रत्येक गुणाचं प्रदर्शन जे आहे हे प्रभुपादांनी केले, किंवा प्रत्येक गुण जो आहे हा प्रभुपादांमध्ये विशेष प्रकारे दिसण्यात आला होता. तसं मी हा एक क्लास केला होता ह्या 26 दैवी गुणांवरती, आणि त्याच्यासाठी प्रभुपादांचे जे विशेष लीला आहेत त्याचं वर्णन केलं होतं. ठीक आहे. तर इथे सांगितलंय दैवी गुण मोक्षदायक असतात, तर आसुरिक गुण जे आहे हे बंधनकारक असतात. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. दैवी गुण जे आहेत हे मोक्षदायक ठरतात, आणि आसुरी गुण जे आहेत हे बंधनकारक असतात. त्यामुळे हे पांडव तू चिंता करू नकोस, हे अर्जुन तू चिंता करू नकोस, कारण दैवी गुणांसह तू जन्मलेला आहेस. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तू आसुरी गुणांसह जन्मलेला नाहीस असे सांगून प्रोत्साहन दिले. त्याने युद्धात भाग घेणे आज आहे आसुरी वृत्तीचे लक्षण नव्हते, कारण तो युद्ध संबंधी साधक बाधक विचार करीत होता. भीष्म, द्रोण इत्यादींसारख्या मोठ्या मोठ्या सन्माननीय व्यक्तींची हत्या करावी ही न करावी याबद्दल तो विचार करीत होता. आणि यावरून कळून येते की तो क्रोध, खोटी प्रतिष्ठा किंवा कठोरपणाच्या आहारी गेलेला नव्हता. म्हणून तो आसुरी वृत्तीचा नव्हता. क्षत्रियांनी शत्रूंवर बाण सोडावे ही गोष्ट दैवी समजली जाते. अशा कर्तव्यापासून परावृत्त होणे ही आसुरी असल्याचे म्हटले जाते. यास्तव अर्जुनाला विलाप करावयाचे कोणतेही कारण नव्हते. वर्णाश्रम धर्माच्या नियमात तत्वांचे पालन करणारी कोणतीही व्यक्ती दैवी प्रकृतीमध्ये स्थित असते. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 4-5 वर? सोपं आहे समजायला? ठीक आहे. श्लोक क्रमांक 6. दौ भूत सर्गी लोके अस्तित्व अस्मिन् देव असुर एव च देवो विस्तरक्षः प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु. हे पार्थ, पार्थ मे शृणु, पार्थ माझ्याकडून ऐक. या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. आता इथून पुढे भगवंत जे आहेत ते अर्जुनाला जे आसुरी गुण आहेत त्याचं वर्णन करत आहेत. याआधी अर्जुनाला सांगितलंय, अर्जुन आसुरी गुण जे सांगणार आहे मी त्याच्यात तू कुठेही येत नाहीयेस, तुझ्यामध्ये दैवी गुण आहेत. आणि त्यासाठी प्रभुपाद तात्पर्यामध्ये पण एक महत्वाची गोष्ट क्लॅरिफाय करतायत. अर्जुनाने जर हे युद्ध सोडलं असतं तर त्याने आसुरी गुणांचं पालन केलं असतं, कारण क्षत्रियाला युद्ध करणं आणि धर्माची स्थापना करणं हे अतिशय महत्वाचा गुण आहे, त्याच्यामध्ये तो दैवी गुण आहे.
पण ते जर त्यांनी सोडला असतं तर तो आसुरी गुणांचं पालन केलं असतं. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुन तू दैवी गुणांशी जन्म घेतलेला आहेस, दैवी गुणांसहित जन्म घेतलाय, त्यामुळे तू कसलीही चिंता करू नकोस. आणि ह्या जगामध्ये दोन प्रकारचे व्यक्ती नक्कीच सापडतात, जे दैवी गुण आणि जे आसरी गुणांचे व्यक्ती आहेत. आणि आतापर्यंत दैवी गुणांची चर्चा झाली आहे, आता आपण आसरी गुण जे आहेत त्याची चर्चा करूया. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनानां विदुरासुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. तर आपण जे दैवी गुण पाहिले त्याच्या आता विरोधाभास दिसणार आहे, याच्यामध्ये विरोधी गोष्टी दिसणार आहे. तो जो व्यक्ती आपण शौच बद्दल पाहिलं होतं, हे न शौचम. त्यानंतर आपण पाहिलं की जे न सत्यम, न ना पिचाचारो, ह्या सर्व गुण आता आपण पाहतो की हे जे गुण जिरत नाही, त्याचं विरोधी जे आहे, त्याचं उलट प्रकारचं जे कार्य ते करतात, ते म्हणजे आसुरी. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. त्यामुळे आपण पाहिलं चौथ्या श्लोकामध्ये की अज्ञान हे त्यांचं एक हा आसुरिक गुण आहे. काय करावे आणि काय करू नये याचं ज्ञानच त्यांना नाहीये. आणि त्यामुळे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे काय करू नये हे जाणत नाहीत. आणि सुचिरभूतपणा, सदाचार तसे सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना महिने महिने आंघोळ करायची इच्छा वाटत नाही. आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना जे आहे हे तमोगुणी अन्न खायला आवडतं. आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत त्यांना सदाचार हा प्रकारच नाहीये, त्यांच्याकडे आचारसंहिताच नाहीये, सदाचार संहिताच नाहीये. त्यांच्याकडे जे आहे ते पूर्णपणे दुराचार संहिता आहे. दुराचार कशा प्रकारे करावा आणि दुराचार करणं हे कशा प्रकारे योग्य आहे त्याच्यामध्ये ते पारंगत आहेत. ही आसुरी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असणारी. आणि सत्य त्यांच्यामध्ये कधीच आढळत नाही. त्यामुळे आजकालचे जे राजनेता आहेत हे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, त्यामुळे त्यांना जास्त प्रत्येक सिरियसली घेणं गरजेचं नाहीये. चाणक्य पंडितींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलंय की विश्वास होणे व कर्तव्य विश्वराजकुलश. जे राजनेते आहेत त्यांच्यावरती विश्वास नाही करायचा, त्यांच्यावरती, कारण सत्यता ही दिसूनच येत नाही. तात्पर्य, प्रत्येक सुसंस्कृत मानव समाजात शास्त्र समवेत विधिविधान आहेत आणि त्यांचे प्रारंभापासून पालन केले पाहिजे. विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणाऱ्या आणि अत्यधिक सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या आर्य लोकांमध्ये जे शास्त्र विधानांचे पालन करीत नाहीत त्यांना आसुरी मानले पाहिजे. तर आसुरी म्हणजे जे शास्त्रांचं विधानांचं पालन करत नाहीत, हे आसुरी व्यक्ती आहेत. एक भक्त जोग म्हणून सांगतात, जो भगवान के सूर में सूर मिलाता है वो है सूर, और जो भगवान के सूर में सूर नहीं मिलाता है वो है असुर. तर भगवानांनी शास्त्र विधानांचं पालन करायला सांगितलंय. जे पालन करतात ते सूर आहेत, म्हणजे दैवी आहेत, आणि जे विधानांचं पालन करत नाही ते असुरी आहेत. पुढच्या पॅराग्राफ मध्ये आचरणाबाबतीत विचार करायचा तर मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानव समाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करीत आहेत. आजतागायतही हिंदू लोक मनुसंहितेचे पालन करतात. वारसा संबंधी आणि इतर कायदे त्यांच्या याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. मनुसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना गुलामाप्रमाणे ठेवावे, तर स्त्रीला बालकाप्रमाणे असतात. बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही, परंतु त्यांना काही गुलामासारखे ठेवले जात नाही. आसुरी लोकांनी आता या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना वाटते की स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे स्वातंत्र्य देण्यात यावे. तरीही असे करणाऱ्यांनी जगाच्या सामाजिक परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. वस्तुतः स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले जाते. स्त्रीला कौमार अवस्थेत पिताकडून संरक्षण, यौवन अवस्थेमध्ये पतीकडून व वृद्धावस्थेमध्ये पुत्राकडून संरक्षण दिले जाते. मनुसंहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे. परंतु आधुनिक असे बरेच काही आचरण जे आहेत, सामाजिक आचरण स्त्रीसाठी, पुरुषांसाठी, ब्रह्मचार्यासाठी, वानप्रस्थासाठी आणि त्यानंतर संन्यासांसाठी, ब्राह्मणासाठी, गृहस्थासाठी दिलेले आहेत. तर ह्या सर्व सदाचारांचं जे आहे हे पालन करणं गरजेचं आहे. आपल्याला त्यासाठी मनुसंहिता जाऊन शिकणं गरजेचं नाहीये. आपल्याला प्रभुपादांनी जी काही सदाचार शिकवलेले आहेत, एक वैष्णव सदाचार जे आहे त्याचं पालन करत आपण आपलं जीवन
प्रगतीपथाकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 8. असत्यम प्रतिष्ठम ते जगता जगताहुर्निश्वरम अपरस्परम संभूत्वम किमन्य कामहेतुकम. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. तर हे सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली की हे अज्ञानी आहेत आणि अतिशय दंभ आहे त्यांच्यामध्ये. त्यांना वाटतं की भगवंत हे कोणीच नाही आणि त्या दंभामुळे ते भगवंतांच्या सर्व गोष्टींमध्ये हात आहे ह्याचा स्वीकारच करत नाही की कृष्ण सर्व कारणम आहे त्या गोष्टी ते स्वीकार करत नाही. आणि असे नास्तिकवादी जे व्यक्ती आहेत हे आसुरी प्रवृत्तीचे असल्यामुळे ते विचार करतात की ह्या जगाची ह्या सृष्टीचा हे जग जे आहे असत्य आहे, त्याला कसलाही आधार नाहीये, ते निराधार आहे. आणि त्याचबरोबर परमेश्वर नावाचं कोणीही त्याचे नियंत्रण करत नाही, त्यामुळे परमेश्वराचे स्वीकार ते करत नाहीत. आणि त्यांना वाटतं की फक्त संभोगाद्वारे मैथुनाद्वारे हे जग निर्माण झालंय आणि त्याच्यानंतर त्याचं दुसरं काहीच कारण नाहीये. तर हे जग निर्माण करण्याचं पाठवण्याचं कारण ते समजू शकत नाही. आणि अशा अज्ञान अवस्थेमध्ये असल्यामुळे हे अशा अज्ञानी व्यक्ती जे आहेत हे अशा कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचतात. असुरांचा निष्कर्ष आहे की हे जगत म्हणजे केवळ एक भ्रम आणि आभास आहे. त्यांच्या उत्पत्तीस काहीच कारण नियंत्रक प्रयोजन इत्यादी काही कारण नाही. सर्व काही असत्य आहे म्हणून हे म्हणतात की प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती काही विशिष्ट आकस्मिक क्रिया प्रतिक्रियामुळेच होते. तो प्रभुपाद इथे वैज्ञानिकांना सांगतायत की कशा प्रकारे आजकालचे जे वैज्ञानिक आहेत ते आसुरी प्रवृत्तीचे आहेत. मग एक वैज्ञानिक येतो आणि सांगतो की आपण माकडांपासून आलोय. एक वैज्ञानिक येतो आणि सांगतो की ही सृष्टीची निर्मिती जी आहे हे काही केमिकल्स जे आहेत ते रसायन जे आहेत ते एकत्र मिक्स केल्यानंतर ही सृष्टीची निर्मिती झाली किंवा मनुष्याची निर्मिती झाली. काही सांगतात की कुठेतरी मोठा बॉम्बलास्ट झाला होता आणि त्याच्यातून सृष्टीची निर्माण झाली. आता इराण आणि इस्रायल एकमेकांवरती बॉम्ब टाकतायत, तिथून काय सृष्टीची निर्मिती होतीये का हे पाहणं गरजेचं आहे. तर असे आसुरी प्रवृत्तीचे व्यक्ती भगवंतांना स्वीकार करत नाहीत किंवा भगवंतांचं जे आस्था आहे ती आस्था दूर करण्यासाठी अशा नको त्या गोष्टींचा प्रचार करतात. विशेष करून प्रचार करतात की हे भगवंत नियंत्रक नाहीये किंवा भगवंतांनी ह्या सर्व गोष्टींची निर्मिती केलेली नाहीये ह्या गोष्टीचा ते प्रचार करतात. आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या ज्या सायंटिफिक थिअरी आणण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे जे व्यक्ती जरी बाह्य रूपाने अतिशय बुद्धिमान वाटत असेल तरीही त्यांच्या बुद्धीचा काहीही उपयोग नाहीये जर ते भगवंतांना स्वीकारत नाहीये. आणि ती बुद्धी जी आहे ही आसुरिक बुद्धी. मग रावण जो होता ह्या रावणाला सुद्धा सर्व शास्त्र ज्ञात होते किंवा किंवा हिरण्यकशिपू जे होते यांना सुद्धा सर्व शास्त्रांचं अध्ययन होतं. पण त्या शास्त्राच्या अध्ययनातून त्यांनी एक गोष्ट शिकली की विष्णू जो आहे हा आपला शत्रू आहे आणि त्याचा नाश करणे हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि अशामुळे त्यामुळे ते आसुरी प्रवृत्तीचे व्यक्ती ठरले. हम्म. पुढे आपण पाहतोय तात्पर्यामध्ये त्यांच्या दृष्टीने केवळ पदार्थांचे शेवटच्या 7-8 ओळी आधी त्यांच्या दृष्टीने केवळ पदार्थाच्या संयोगाचे जीवांची निर्मिती झाली आहे. आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याप्रमाणे घामापासून किंवा मृत शरीरापासून काहीही कारण नसताना अनेक जीव बाहेर येतात, त्याप्रमाणे भौतिक सृष्टीतील पदार्थांच्या संयोगामुळे सर्व जीव सजीव प्राण्यांची निर्मिती झाली आहे. म्हणून या अभिव्यक्तीचे कारण म्हणजे भौतिक प्रकृती आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही कारण नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की श्रीकृष्ण म्हणतात की मय अध्यक्षण प्रकृती सुयते सचराचरम. माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्यरत आहे
या श्रीकृष्णांच्या वचनांवर त्यांची श्रद्धा नसते. अशा शब्द सांगायचे तर असुरांना या भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे परिपूर्ण ज्ञान नसते. प्रत्येक आसुरी व्यक्तीचा स्वतःचा असा एक सिद्धांत असतो आणि त्यांच्या दृष्टीने एक शास्त्रार्थ दुसऱ्या शास्त्रार्थाकडे इतकाच प्रमाणभूत असतो, कारण शास्त्रांच्या एकच प्रमाणभूत असा अर्थ असतो हे ते मान्य करत नाही, त्यांना मान्य नाही. ही आसुरी प्रवृत्तीची लोक आहेत ज्यांना शास्त्राचा वरती विश्वास नाहीये, शास्त्रांना ते मानत नाही. श्लोक क्रमांक 9. या श्लोक क्रमांक 9 मध्ये पाहतो की अशा अज्ञानामुळे किंवा अशा प्रकारे भगवंतांना स्वीकार न केल्यामुळे, भगवंतांचं ज्ञान स्वीकार न केल्यामुळे, स्वतःच्या त्यांच्या दंभामुळे किंवा अहंकारामुळे किंवा अज्ञानामुळे हे व्यक्ती जे आहेत हे पूर्णपणे निष्फळ ठरतात. त्यांना कसलीही प्रगती करू शकत नाहीत आणि ते अतिशय विचित्र भयंकर अशा कार्यामध्ये लागलेले असतात. श्लोक क्रमांक 9. एतादृष्टीम अवस्थम नष्टम आत्मन अल्पबुद्धया प्रभवंत प्रभवंती उग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताय. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढावून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. तर असे व्यक्ती जे आहेत त्यांनी अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढावून घेतलेले अल्पबुद्धी नष्टमात्मानो अल्पबुद्धी असं म्हणले, ज्यांनी स्वतःचा नाश ओढावून घेतलाय ते अतिशय अल्पबुद्धी आहेत. अशा आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात आणि अशा प्रकारे हे जगाचा विनाश करण्यामध्ये तत्पर आहेत. आणि असे जसं स्वतःचं स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा स्वतःची महानता प्रस्थापित करण्यासाठी लोक जे आहेत हे दुसऱ्यांच्या अहित करण्यामध्ये किंवा उग्र कर्म करण्यामध्ये त्यांना काहीच भीती नाहीये, त्यांना कसलीही चिंता नसते आणि ते तत्परतेने ह्या गोष्टीमध्ये लागतात. तर असे व्यक्ती जे आहेत जे अल्पबुद्धीचे आहेत हे स्वतःचा नाश करून घेतात आणि त्याचबरोबर ते अतिशय भयंकर उग्र कर्मांमध्ये आपल्या स्वतःला लावून घेतात. तात्पर्य जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात आसुरी लोक रत झालेले असतात. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आसुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत. परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही त्यांना नसणाऱ्या भौतिकवादी लोकांना वाटते की आपण प्रगती करत आहोत, परंतु भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत. तर त्यामुळे कोणालाही असं वाटत असेल की अमेरिका किंवा बाकी परदेशातील व्यक्ती जे आहेत हे अतिशय प्रगती करतायत, त्यांच्याकडे भरपूर ऐश्वर आहे, काहीतरी त्यांच्याकडे विशेषता होते, पुण्य होतं म्हणून त्यांना प्राप्त झालेली गोष्ट आहे. पण हे सर्व प्राप्त झाल्यानंतर असे भौतिकवादी व्यक्ती जर स्वतःला नियंत्रक म्हणत असतील, भगवंताचा स्वीकार करत नसतील, तर या लोकांना अज्ञानी आणि विचारशून्य फक्त म्हणू शकतो आपण. खरंच कोणी विचार करत नाहीये की का मला दुःख भोगलं जातंय, का हे जगत असं बनवलेलं आहे, का बरं इथे प्रत्येक गोष्ट जी आहे ही अस्थिर आहे, अशाश्वत आहे, याचा कोणी विचारच नाही करत. प्रत्येक जण जो आहे आलेला दिवस जो आहे हा असाच काढतोय आणि त्यामुळे त्यांना विचारशून्य म्हणणं अतिशय महत्वाचं योग्य आहे. हे भौतिक जगताचा अधिकाधिक उपयोग घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून इंद्रिय तृप्ती करतात ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात. अशा प्रकारचे भौतिक शोध करणारे म्हणजे मानव समाजाची प्रगती आहे असे मानण्यात येते. तथापि अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक हे पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत. हा श्लोक वाचल्यानंतर तात्पर्याचं भाषांतर वाचल्यानंतर मला माणसाने तयार केलेलं जे प्लास्टिक आहे याची आठवण आली. हे प्लास्टिक जे आहे ते उग्र कर्म आहे आणि त्या उग्र कर्माद्वारे अतिशय भयंकर गोष्टी चालेल, त्याच्यामुळे जगाचा विनाश होणार आहे. म्हणजे लोकांना कॅन्सर होतोय, पशु प्राण्यांवरती हिंसा होते, पशु प्राण्यांचा मृत्यू होतोय त्याच्यामुळे, किंवा त्या प्लास्टिकमुळे. काही दिवसापूर्वी तो प्लास्टिकचा एक व्हिडिओ पाहिला होता की प्लास्टिकच्या पाण्याची जी बाटली आहे त्याच्यामध्ये त्याचे प्लास्टिकचे मायक्रॉन जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स होतात
आणि असे महिनो ती जी बाटली ठेवलेली असते ती बाटलीतलं पाणी आपण पितो आणि व्यक्तीला वाटतं की हे मिनरल वॉटर जे आहे हे अतिशय शुद्ध आहे. पण आपण त्याच्याबरोबर भरपूर विष जे आहे ते पितोय आपण त्या प्लास्टिकच्या बॉटलवर. आणि त्या विषाचं विष पिऊन जो आहे ते आपण स्वतःला कॅन्सर सारख्या रोगांना आपण बोलावून घेतो. तर असं एकदम अतिशय भयंकर विनाशकारी असं उग्र कर्म व्यक्ती करतो आणि त्याच्यातून सर्व जगाचा जो आहे अहित तो करण्यामध्ये तयार असतो. हे भौतिक जगतात अधिकाधिक उपयोग घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून इंद्रियतृप्ती करतात ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात. अशा प्रकारे भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली असे मानण्यात येते. म्हणजे सुरुवातीला जे आहेत व्यक्ती जो आहे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पत्र लिहायचा. मग त्या पत्रावरून तो व्यक्ती मेलवरून कधी ईमेल वरती आला तेच त्याला कळालं नाही. आणि त्याच्यानंतर कम्प्युटर आले, मोबाईल आले, मग त्या मोबाईलमध्ये स्मार्टफोन आले, त्यात मग व्हॉट्सअप आलं आणि मग त्यात काही ते वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी आल्या. आणि या सर्व गोष्टीमुळे तो माणसं एकमेकांपासून दूर गेली आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय प्रिय झालेल्या आहेत माणसांना. आणि अशा प्रकारे ती नवीन नवीन केलेली जी प्रगती आहे ती फक्त विनाशाचंच कारण ठरत आहे. अशा प्रकारे तथापि अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिक अधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत. एकमेकांशी कसा व्यवहार करावा त्यांना जाण नाहीये. आसुरिल्लीत विपुल प्रमाणात पशु हिंसा करतात. अशा लोकांना जगताचे शत्रू मानले जाते. कारण शेवटी ते अशा गोष्टीचा शोध लावतील की किंवा अशी शस्त्रास्त्रांचा अशी गोष्ट निर्माण करतील त्यामुळे सर्वांचाच विनाश होईल. काही दिवसापूर्वी काही भक्तांनी ते व्हॉट्सअपवरती हे पाठवलं होतं की कोणीतरी सूर्याला सांगितलं की हे सूर्यदेवता तुमचा जो मोबाईलचा जो ब्राईटनेस आहे तो कमी करा. कारण तुमच्या आता ब्राईटनेस जास्त केल्यामुळे आमचं तापमान जे आहे पुण्यातलं ते वाढलेलं आहे. आणि ते पुण्यातलं तापमान वाढलंय तुमचं थोडंसं मोबाईलचा ब्राईटनेस कमी करा. मग तिथे सूर्यदेवता जे आहे ते उत्तर देत आहेत मी माझा ब्राईटनेस कमी केलेला नाहीये तो तसाच आहे. पण तुम्ही जो आहे ती झाडं कापली आहेत तुम्ही जे आहे हे बिल्डिंगचं कॉन्क्रीट जंगल निर्माण केलेलं आहे. हे बरंच काही काही त्याच्यामुळे ते तापमान वाढलेलं आहे. तर आपण प्रगती करतोय आणि प्रगतीवरून माणसाला वाटतं की अब माझ्याकडे पहिल्यांदा म्हणजे कोणीतरी मोठा माणूस असला की त्याच्याकडे नोकर असायचा जो नोकर ती रस्सी ओढायचा आणि तो घरात एक मोठा पंखा लावलेला असायचा तो पंखा चालायचा. म्हणजे अजूनही जर तुम्ही नाथद्वाराला गेलात तर भगवंतांना तशाच प्रकारे हवा दिली जाते. तिकडे वरती असा एक पंखा लावलेला आहे कापडाचा आणि बाहेरून कोणीतरी सेवक जे आहे ती रस्सी ओढतात. रस्सी ओढल्यानंतर तो पंखा जो आहे तो इकडून तिकडे जातो आणि त्याच्याद्वारे हवा भगवंतांना मिळते. मग त्याचं परिवर्तन आता एसी मध्ये झालेलं आहे. एसी ही व्यक्तीला वाटते की प्रगती आहे. पण ह्या प्रगतीमध्ये एसी मधून जो कार्बन इमिशन होतं ते बाहेर निघतो आणि त्याच्याद्वारे वातावरणामध्ये जे आहे हे खूप काही बदल होत आहे. आणि राहण्यासाठी लोकांनी झाडं जंगले कापले. तर प्रगतीसाठी तो कित्येक लोकांना जे आहे हे स्वतःच्या प्रगतीसाठी कित्येक लोकांना तो अडचणीत आणतोय हे त्याला समजत नाही. अप्रत्यक्षपणे या श्लोकामध्ये आण्विक शास्त्रज्ञांच्या संशोधनाची पूर्वसूचनाही दिली आहे. आता संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रास्त्रांचा अत्यंत गर्व आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकेल. आण्विक स्फोटके सर्व काही उद्ध्वस्त करू शकतील. अशा गोष्टी केवळ जगताच्या विनाशार्थ निर्माण केलेल्या असतात आणि हेच या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहे. आसुरी प्रवृत्तीमुळे मानव समाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावण्यात आला आहे आणि ही शस्त्रास्त्रे समाजामध्ये सुख आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी नाही. तर जी काही भौतिक प्रगती व्यक्ती करणार आहे त्याद्वारे व्यक्ती जो आहे त्याचा दंभ अहंकार वाढवणार आहे. तो व्यक्ती जो आहे स्वतःला त्याचा अभिमान शिगेला पोहोचणार आहे. व्यक्तीचा जो अज्ञान आहे हे वाढत राहणार आहे आणि तो स्वतःला नियंत्रक समजणार आहे भगवंतांना नियंत्रक समजणार नाहीये. आणि तो जो आहे हा फक्त विनाश करणार आहे त्याच्या अल्पबुद्धीमुळे. तो स्वतःला अतिशय बुद्धिमान समजतोय पण तो अल्पबुद्धी आहे आणि अशा अल्पबुद्धीमुळे तो फक्त विनाश करणार आहे. आणि अशा विनाशामुळे तो स्वतःच पतन करतोय स्वतः अपयशी होतोय आणि समाजालाही तो अतिशय अपयशी होणार आणि क्रूर घोर कार्यामध्ये लावणार आहे.
तर हे आपण पाहिलं की कशा प्रकारे आसुरिक व्यक्तीचे जे गुण आहेत त्याच्यावरती चर्चा केली. इथून पुढे जे आहे ते आसुरिक व्यक्तीचे जे कार्य आहे, त्याचा स्वभाव आहे, याच्यावरती भगवंत चर्चा करीत आहे. हे आपण उद्या सकाळी 10:30 वाजता पाहणार आहोत. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्ण. हरे 10च्या कृष्ण. पुढे प्रभूजी आसुरी व्यक्तींचे कार्य ना? हो, 10 ते 20 मध्ये आसुरिक व्यक्तींचे कार्य, त्यांचा स्वभाव, त्यांचा ऍटिट्यूड, त्यांचे जे काही आहे त्याची चर्चा करणार. ठीक आहे. हरी बोल. आपण इथे विराम देऊयात. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा धन्यवाद.